मुळेगाव मुळेगाव ना सर्व हे 12 महिने पाणी घ्यायला इथेच जावं लागतं. आणि हा जो पंप आहे याचं काय हे बंदच आहे. मग ग्रामपंचायतने काही दुरुस्त नाही केलं का? काही भाग घेत नाही, लय भांडलोय आम्ही. आमचा सरपंच आहे ना सर, तो सुद्धा म्हणतो का मीच डोक्यावर पाणी वाचवतो, तुम्हाला कुठून मी पाणी आणणार आहे. ते आम्हाला उलटा असं बोलताय. सरपंचच म्हणतो पाणी कुठून आणू. तो वाडीतला सरपंच आहे. त्यांनी पण हात टेकून दिले असं. पंचायत समितीचा सदस्य, जिल्हा परिषदचे मेंबर कोणीच नाही का मदत करत. नंबर आहे पण त्यांनी काहीच केलं नाही का प्रयत्न इथं? केलं, पाईपलाईनचे केले, प्रयत्न केला, पण तुझ्या या टाक्या बघा, तुम्हाला टाक्या पण आम्ही दाखवतो. नळ पण आमच्या दारात उभे करून ठेवले, त्याला बी पाणी येत नाही, टाक्यांना पण नाही. पाईपलाईन टाकले तर काय ती पाईपलाईन पण तुटल्या गेली ना आता या रस्त्यामुळं. रस्ता चालू आहे ना. कधी तुटली पाईपलाईन ही? आता वर्ष होती आता. हे कुंभमेळ्याचं काम चालू असल्यामुळे हो त्याच्यामुळे कुंभमेळ्याचं पाणी तुम्हाला मिळणारच नाही. मग नाही, मग कसं काय मिळालं. ते कव होत असा रस्ता आहे सर. 12 महिने ह्या रस्त्याने यायचं असं. हो, जित्राबाला पाणी नाही ते बघा कशी हिंडत आहे पा. गुरांचं काय होतं पाण्याचं? वडूनच पाजावं लागतंय ना. बापरे, लोकांनी जनावर कमी करून टाकले असतील. हो, मग डायरेक्ट लोकांनी जनावर कमी करून टाकली. सगळ्या गावाला एकच विहीर ना? एक विहीर तिकडं आहे, तिच्यामध्ये बी पाणी नाही. तिकडं गावाच्या बाहेर, तिकडं मराठवाड्यात. पण ते पण याच विहिरीवर येऊ लागले, कोळवाडा आणि राजवाडा. ही कोळेवाड्यासाठी का? हो, दोन्ही. याला पाणी ओढून धुलंय बघा. बघा बरं. अरे बाप, हे पाणी प्यायचंय सर. हेच प्यायचं आणि हेच वापरायचं. तेच वापरायचं, त्याच्यातच धुणं, त्याच्यातच जित्राबाला पाणी प्यायला. हा, आता पाण्यासाठी ते जित्राब एवढं परा करून राहिले बघा. हो हो, असंच प्यायचं. ग्रामपंचायत काही टाकते की नाही औषध त्याच्यात काही? ग्रामपंचायत काय औषध टाकलं का माशा मारायचं त्याच्यात. मासे मरता बाजूला बाजूला. लोकसंख्या किती पण गावची तुमची? लोकसंख्या गंज भरपूर असेल, काय बाकीच्या बाहेर राहिला. या गुरांना पाणी असंच द्यावं लागतं. सगळं असंच हेच पाणी जिरत ना. माणसं तर गुरा काय बदलले, पावर प्याण्यामध्ये काय बदलले. आणि त्या विहिरीमध्ये नाही का पाणी? ते पण वाटतं. 2 विहिरी आहेत. टँकर येतं ना? हेच पाणी प्यायचं ना. पावडर टाकते ना, काहीच नाही. जेव्हा वरती आधी तेव्हा टाकते, नंतर टाकते नाही. गुरांचे पण हाल होतात ना पाण्याचे. ग्रामपंचायतला किती कर्मचारी? किती सदस्य? 7-8 सदस्य. सदस्य झाले. कर्मचारी, कामगार, कामाला किती कर्मचारी? कामाला एकच आहे फक्त. एकच आहे. एकच आहे. तो जा सगळं पाहतो, पाणी तोच सोडतो. आता पाणी सोडायचं कामच नाही त्याला. पाणीच नाही तर काय करायचं? पावडर आणून टाकली जेव्हा वाटलं तेव्हा टाकतो. टाकीत नाही. एकच आहे फक्त. ग्रामसेवक काय म्हणतो पण? आता ग्रामसेवक एक होता ना, हा त्याची बदली झाली. आता नवीन ग्रामसेवक येईल. हा, नवीन येईल. तो एक होता ना, बदली झाली, आता नवीन येईल. मग तसं काय म्हणणं आहे? काहीच नाही. हा, आता आम्ही आलो तिकडनं ना, तेव्हा आलेले होते ते.
आता पाणी आणलं ना प्यायला, आता पाणी भेटेल बघा आपल्याला प्यायला. इथं आव्हान इथं हाच रस्ता आहे. इथं पण ओढ जातो ना, मग इथं सुद्धा बाहेर यायला सुद्धा रस्ता राहत नाही. पावसाळ्यामध्ये पाणी असतं का पण बाकी विहीर भरते का तेव्हा चांगली? विहीर फुल भरते, पाणी भरपूर राहतं, पाण्याचं काही पावसाळ्यात. पण क्वालिटी काहीच नाही बाकीच. रस्त्याचा विषय हा, रस्ता राहत नाही. याय जायला रस्ता राहत नाही. कोणी वळचं नाही तर भरतं मग ते असं विषय. काय काय राहत नेमकं बिंडकं सगळं प्यायला लागतं आम्हाला. लय घाण राहतं. आता घाण उडत जिरत बरोबर. याच्यामुळे आजार होतो, पोट दुखतं, जुला बोट्या लेकराला बाळाला शाळे माणसाला असं काहीच नाही. असं पाणी या टँकर आज टाकलेलं आहे का? विहिरीला पाणी नाही चिंता जास्त, एक टँकरचंच पाणी. पाणी दोन दिवसाचा मॅडम धुणं धुवायला ना एवढं बेकार कंडिशन. लय हात पाय जाम करतील का काय करायचं आता त्यांना माहिती असं आहे आमच्या गावची परिस्थिती सर. अशी परिस्थिती आहे. आता नवीन ग्रामसेवक आलाय ना, काही म्हटला का तू? काहीच करत नाही. कितीतरी येऊन गेले पण कोणीच असा विचार करते नाही का बरं बाळा त्यांना किती त्रास होतो काय. मग आता आपण काय आंदोलन करायचं? आता तुमचं काय डोकं आहे ते? आंदोलन काय करायचं आपण? त्या दिवशी तुम्ही म्हटले ना ऑफिसला काय करायचं? मोर्चा काढायचा असं. हा? मोर्चा झाला, अजून दुसरा संप करायचा आहे ना तुम्हाला, माहेर जायचा. मी विसरलो नाही ते. हा, कधी संप चालू करायचा? तुमच्या गावाला पाणी नाही ना तर म्हणा नवरे टाकून नवरे तर देव टाकून पण आमचे पाण्यामुळे पोरी भेटत नाही या गावामध्ये. पोरी भेटत नाही, नवरदेवाचं लग्न होत नाही. पोरीच देते नाही तुमच्या गावाला पाणी नाही. मग आपण तरी पोरगी देऊ का या गावामध्ये? बरोबर आहे की नाही? नाही देणार नाही. असं गाव असले आपण स्वतः देणार नाही. तुमचे आई बाप येडे होते. त्यामुळे त्यांच्या घरी जाऊन आंदोलन करू आपण. का बरं दिलं आम्हाला या गावाला? इज्जत राखावा असं. तुम्ही अजून दुसऱ्यांना येड्यात काढायला लागले. लागल ना. कवर आमचं लेकरू असं फिरावं म्हणून. आता हे आमचे बरोबर आहे. तुम्ही राहिलं नाही का? आणि पोरी नाही ना मग असं एकशे मागणी येते. चांगलंच तुमची पोरगी द्या, तुमच्या पोरीचं चांगलं कल्याण होईल. पण आमच्या पोरांना कुठं भेटतं? आणि सध्या मुलींना मागणी भरपूर आहे. मुलांनाच नवरदेवालाच फक्त मुलगी भेटत नाही, हा प्रॉब्लेम आहे. मुलींचा प्रॉब्लेम नाही आता. एवढे नवरदेव आहेत पण पोरीच भेटून नाही राहिली. तुमच्या गावाला पाणी नाही. पावसाळ्यामध्ये सगळं चिखल असतो का इथं? मग चिखलामध्ये यावं लागतं. म्हणजे प्यायला पण हेच पाणी, वापरायला पण हेच पाणी, घरपोच पाणी कोणतंच नाही. आम्हाला वडून धुणं धुवावं लागतं.
2-2, 3-3 दिवसाचं धुणं, नाही तर जास्त धुणं असलं का मग दहीगाव जावं. सगळं धुवायला इथंच येतात नाही तर कोणत्या गावाला ते किती अंतर आहे 5 किलोमीटर आहे मग तिथून जायचं धुवायला कपडे तिथे काय तिथे विहीर आहे का अजून? 3 दिवसाचं 4 दिवसाचं बंधाऱ्यात पाणी आहे का ते सारखं राहतंय ना चांगलं. म्हणजे खूप बंधाऱ्यात काय भरलेलं आहे फुल भरलेलं आहे एक काम करू तहसील वरती आपण त्र्यंबकला एकदा पाईपलाईन यायला ना तिथून तिकडचीच पाईपलाईन येईल. कुठे मग ते पाईपलाईन आली पण एक कुंभमेळ्याचं काम चालू आहे ना आता रस्त्यांचे ती तुटली पण गावात पाणी नाही राहत. त्यामुळे पाणी येत नाही पाईपलाईन कधी तुटली हा पाईपलाईन केली रस्त्याची कामं चालू झाली. पाईपलाईन केली रस्त्याची कामं चालू झाली. आणि झालं काम चालू आणि ते सगळं आहे ते बोंबललं पण तेव्हा आलं होतं का पाणी पण पाईपलाईन झाली परंतु पाणी यायच्या आधीच परत तुटली आणि ती पाईपलाईन विहिरीत किती दिवस झाले त्याला कामाला 12 महिने झाले. 12 वर्ष झाले. त्या कामाची ऑर्डर निघून त्या कामाचं पेमेंट सुद्धा होऊन गेलेलं असेल त्याचं एकदा तुम्ही चौकशी करा त्याची आणि धरा त्याला आणि संबंधित जो कोणी तुम्हीच धरा. कारण बिल पेड झालेलं सगळं पाईपलाईनचं आणि गावाला पाणी मिळतंय आम्ही नाशिकला जायला बिडी तरी सगळं येतो म्हणून तरी आलं नाही. मोर्चा दिला होता ना 4-5 वर्ष झाली. कुठे नेला होता 3 वर्ष झाली. नाशिकला. नाशिकला आले होते ना तुम्ही कलेक्टर ऑफिसला तो मधू होता आपला हा होता का काय नाव त्याचं श्रमजीव आले होते का कोणीच नाही घेत. येतो म्हणे येतो आलाच नाही. कोणी झाला नाही तुम्हाला कोण नेलं तिथं मोर्चाला डायरेक्ट गेले होते हा का 5 किलोमीटरचं पाईपलाईन आहे ना चांगली मोठी पाईपलाईन फिल्ट्रेशन प्लांट टाकून व्यवस्थितपणे पाणी ते पाणी कुठून आणलं होतं म्हणता दहेगावून इथं आणलं होतं ते पाईप सुद्धा असे छोटे काही मोठे पाईप नाही. तरी फुटले ते प्लास्टिकच्या पाईप आहे सर. फोडून टाकलं मोठे पाईप आणि तिकडून आम्हाला आहे ना निधी आला 3 कोटीचा 3 कोटीचा आम्हाला 3 कोटीचा निधी आला पाईपलाईन साठी पाईपलाईन साठी आलाय म्हणून कशाला आणि मग त्यांनी ना फक्त विहिरीमध्ये पाणी पाडलं 1-2 दिवस हा त्याच्यानंतर काम चालू झालं रोडचं ते पाईपलाईन फुटली पाईपलाईन फुटली मग ते काय म्हणे, जेव्हा रस्त्याचं काम होईल ना हा तेव्हा तुमची पाईपलाईन आम्ही करून देऊ पण मग आता सध्या आम्हाला एवढा त्रास आहे बाळांना एवढं उन्हा तारामध्ये बाळांना ते धुणं धुवायला लागतंय पाणी लिहावं लागतंय जेव्हा विहीर जर भरला असं तर पटकन घरी जाईल ना पाणी घेऊन अशा गुरं पाणी पाणी असं आमच्या बाया. यंदा झाली पाईपलाईन अशा गुरं पाणी पाणी असं फोडली होती का आणि मग कसं पुढं पाणी आलं पाणी प्यायला फक्त पाणी पडतंय का नाही हेच पाहिलं त्यांनी त्याच्यानंतर त्यांनी चालू केलं नाही काम करून गेलो तर सध्या पाणी नाही पाडलं एक दिवस हे आलं टाकून द्या पाडलंच नाही त्याला पाणी का बुवा पाणी येत आहे म्हणून सरी असं काही नाही हे सध्या नाही काही फक्त दाखवले फक्त दाखवले फक्त पाहुण्यांना पायासाठी आणि जेव्हा नळ ते आलं ना, नळ झाले ना, तेव्हा ते आमचे फोटो बिटो घरोघरी नळ आहे तसंच आहे सगळं फोटोवर कारभार आहे आणि तुम्हाला पाणी मिळतंय हे असं कागदावरती रेकॉर्डला फायनल आहे आमच्या मीटिंग तिथं भरताना तेव्हा ते फक्त आमचे फोटो घेता या फोटो काढा पण मग आता आम्ही पण कोण हात घेतं ना कोण घेतं जे येतात ग्रामसेवक सोबत नाही का जे पाण्याचे त्यांनी लोक येतात मॅडम राहतात त्या आमचे फोटो घेता हा तुमचं होईल सगळं होईल पण कधी होईल होतच नाही ना आता त्यांची स्कीम गेली निघून या वर्षी ते काय झालं? स्कीमा केल्या आपल्या बरोबर पाईपलाईन 3 कोटी 60,000 का कितीतरी सांगत होतं आपल्याला ते कोर्टामध्ये. कोर्टामध्ये हा त्या सरांनी हा एवढी किमी मग ते पैसे कुठे गेले? नुसती पाईपलाईन करून दाखवली पाणी नाही आणि काही तुम्ही अशाच मरा पाणी वाहू त्याने असं एवढा ग्रामपंचायतीला एवढा पाईप लावायला त्यांनी 60,000 रुपये सांगितले सांगितलं वळचणीला आणि मग तेवढं ते नाही का पाईपलाईन आपण वरचं पंचायतीला पाईपला हे केलं ना वरवळचणीला पाणी पाडायला वरचं पाणी खराब पाणी पाणी पाडायला 60,000 रुपये ते बोलले ग्रामसेवक हो पन्हाळीला 60,000 रुपये आणि हे असे काहीच नाही. हे झालं तर 700 रुपये बिल आहे. माहिती 700 रुपये घेतोय, 150 रुपयाचा असं काढलं ना त्याच्यावर नाही रुपया असतील त्याच्या क्लिपा असतील 150 रुपयाच्या याचा आणि 60,000 रुपये दिले तर काय केलं?